कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। बीड पोलीस सतीश भोसले उर्फ खोक्याला घेऊन प्रयागराजहून विमानाने रवाना। पुणे विमानतळावर दाखल होत बायरोड बीड मध्ये येणार। खोक्यावर आतापर्यंत 3 गुन्ह्यांची नोंद। धनंजय देशमुखांचे निकटवर्तीय दादा खिंडकर बीड पोलिसांसमोर सरेंडर। मारहाण आणि घरावर हल्ल्याप्रकरणी खिंडकरवर गुन्हा, तर खिंडकर कराडपेक्षा मोठा का? ठाकरे गटाच्या परमेश्वर सातपुते यांचा आरोप। बीडमध्ये दादा खिंडकरनं मारहाण केलेल्या ओमकार सातपुतेचा व्हिडिओ समोर। ओमकार सातपुतेकडून टोळक्यासह एका तरुणाला अमानुष मारहाण। देशमुख हत्या प्रकरणातून लक्ष हटवण्यासाठी व्हिडिओ बाहेर काढतायत। कार्यकर्त्यांचे व्हिडिओ काढून राजकीय डाव टाकला जातोय। बीडमधील मारहाणीच्या व्हिडिओवर जरांगेंचा आरोप। पुरवणी जबाबामध्ये धनंजय मुंडे 100% 302च्या गुन्ह्यामध्ये येणार। मुंडे 302च्या गुन्ह्यात न आल्यास सरकार संशयाच्या भोवऱ्यात येणार, जरांगेंचं विधान। नाशिकमधील सीसीटीव्हीमध्ये दिसणारी व्यक्ती कृष्णा आंधळे नाही, पोलिसांची माहिती। आंधळे गंगापूर रोड परिसरामध्ये फिरत असल्याच्या स्थानिकांच्या दाव्यानंतर पोलिसांची रात्रभर शोध मोहीम। अमोल मिटकरींकडून शिवरायांच्या मुस्लिम सरदारांची यादी ट्विट। शिवरायांच्या सैन्यामध्ये मुस्लिम सरदार नसल्याच्या नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर मिटकरींकडून यादी प्रसिद्ध। नितेश राणेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार करणार, विजय वडेट्टीवारांची माहिती। तर नितेश राणेंच्या भूमिकेशी सरकार सहमत नाही, संजय शिरसाट यांच्याकडून स्पष्ट। राष्ट्रवादीच्या बैठकीला धनंजय मुंडेंची हजेरी, तर भुजबळांची दांडी। पक्षांतर्गत वाद वाढू नयेत यासाठी मुंडेंचं खातं अजितदादा स्वतःकडेच ठेवणार, सूत्रांची माहिती। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी का घाबरता? डेअरिंग करा, कर्जमुक्ती देणार नाही ही भूमिका अयोग्य, सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला सल्ला। बुलढाण्यामध्ये पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यांना मृत्यूला कवटाळलं, सुसाईड नोट लिहत शेतकरी कैलास नागरे यांची आत्महत्या। शेतकऱ्यांना खडकपूर्णा जलाशयातून पाणी मिळत नसल्याचा आरोप। पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागते हे दुर्दैव, बुलढाण्यातील शेतकऱ्याच्या आत्महत्येवर शिरसाट यांची प्रतिक्रिया। काही दिवसांनी लाडकी बहीण योजना बंद करतील, संजय राऊतांची टीका। तर आम्ही लाडक्या बहिणींना फासावर फसवणार नाही, योग्य वेळी 2100 रुपये देऊ, मुश्रीफांकडून स्पष्टीकरण। मुंबईत मराठी सेनेकडून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्यासाठी बंधू मिलन कार्यक्रम। गुढीपाडव्याला कार्यक्रमाचं आयोजन, दादरमध्ये बॅनरबाजी। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत लवकरच भूकंप, जयंत पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये दिसतील, संजय शिरसाट यांचा दावा। विधानसभेमध्ये प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून पैशाचा व्यवहार, मकोका अंतर्गत कारवाई करा, परिणय फुकेंची विधान परिषदेत मागणी। तर कडक कारवाई करणार, योगेश कदम यांचं आश्वासन। विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीत सिद्दीकींचं नाव आघाडीवर, पक्षातील वरिष्ठ नेत्यांची सिद्दीकींना संधी देण्याची इच्छा, मात्र काही नेत्यांचा सिद्दीकींच्या नावाला विरोध, सूत्रांची माहिती। परभणीच्या पाथरीमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप, माजी आमदार बाबाजानी दुराणीसह अन्य चौघांवर गुन्हा दाखल। इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्तींच्या हस्ते फडणवीसांना पुरस्कार, द इंडस एंटरप्रेन्युअर्स मुंबईतर्फे मुख्यमंत्री फडणवीसांचा गौरव। देशभरात आज होळीचा उत्साह, अमरावतीमध्ये पारंपरिक नृत्य करत होळी, तर इतरत्र रंगांची उधळण करत सकाळपासून होळी साजरी करण्यास सुरुवात। मुंबईमध्ये कमाल तापमानाची नोंद, पुढील 4 दिवसात तापमान 38 ते 40 अंशांवर जाण्याची शक्यता, तर विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।